विद्यार्थी मित्र, आज आपण NMMS म्हणजेच इयत्ता 8वीच्या वर्गाची असणारी मेंटल ॲबिलिटी टेस्ट पेपर क्रमांक 1 चे जे संभाव्य उत्तर आहेत ते बघणार आहोत. आजच ही एक्झाम पहिल्या सत्रामध्ये झाली आणि त्याचबरोबर हा पेपर मला लगेच विद्यार्थ्यांकडून अवेलेबल झाला. तर मी त्याची उत्तर या ठिकाणी संभावित असणारी उत्तर या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहेत. तुम्ही ते चेक करू शकता आणि तुमचं उत्तर काय आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीनं किती अटेम्प्ट केलेले आहेत, तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल. तर आजचा पहिला प्रश्न होता विसंगत पद ओळखा. तर ह्या प्रश्न क्रमांक 1 चं ऑप्शन 4 मध्ये जर तुम्ही बारकाईने विचार केला तर बी इथे सी आहे, इथे एल आहे, म्हणजे असं काहीतरी संबंध असणार आहे एकमेकांमध्ये. तर तो बघायचा, बीचा नंबर असं या ठिकाणी 2 आहे आणि क्यूचा नंबर हा 17 असतो. 2 + 17 बेरीज येते 19. आरचा नंबर कोणता आहे तो बघा आणि बीचा नंबर 2 आहे. म्हणजे आरचा नंबर जर 18 असेल तर बीचा नंबर 2 म्हणजे 20 येईल. म्हणजे हा जर सिक्वेन्स लागतोय तर हे या ठिकाणी सगळ्यांचे नंबर जर काढले तर याचं 19 येते आणि याचं ऑप्शन नंबर 4चं 19 येते. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हा हे त्याचं उत्तर असेल, कारण ह्याच्या दोघांची बेरीज येते ती म्हणजे 20. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 2 नंबरचा. 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल ते म्हणजे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन नंबर 3चं उत्तर असणार आहे 3च. मी आता फक्त तुम्हाला कोणते तुमचे ऑप्शन बरोबर असतील हे सांगतोय. डिटेल्स व्हिडिओ आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चौथा प्रश्न बघा. या चौथ्या प्रश्नामध्ये त्याचं ऑप्शन असणार आहे, जरी बारकाईने आपण बघितलं तर ही जी स्वस्तिक जो आहे तो असं पुढे पुढे जातोय आणि तो अचानक इथे ब्रेक झालाय. म्हणजेच या ठिकाणी हा जो इकडे नाही डायरेक्टली येणार, त्याचा जो सिक्वेन्स आहे तो चेंज होणार आहे. तर मग त्याचं आन्सर असणार आहे 4 नंबरचं. त्यानंतर 5 नंबरकडे येऊयात. आता 5 नंबरला जर पाहिलं तर 5व्या नंबरचा जो प्रश्न आहे तो सुद्धा असा प्रश्न आकृतीचा आहे. तर तो बघा, प्रश्न आकृती बघा आणि त्याचं जे काही ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 हे त्याच्यामध्ये विसंगत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नाही, त्याला मॅच होणारी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, 6 मधला जो प्रश्न आहे त्याचं ऑप्शन मी या ठिकाणी डायरेक्ट उत्तर सांगतो, 3 नंबरचा असेल. त्यानंतर 7 नंबरचा ऑप्शन 7 नंबरचा क्वेश्चन बघा तुम्ही. त्याच्यामध्ये तुमचा प्रश्न असा आहे बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये नितेश हा शब्द असा लिहितात तर हा शब्द XOZEBOV हा कसा लिहाल? तर मग हा यांच्या पुढे किती नंबरला आहे? तसंच या ठिकाणी एक्सच्या नंतर हा कितीने पुढे आहे? तर थोडक्यात त्याचं आन्सर हे असणार आहे ऑप्शन नंबर 3. 8 नंबरकडे येऊयात. 8 नंबरचा प्रश्न बघा, सेम तसाच आहे. 80 लिहितात ब्रॉन्झ या शब्दात, तर सिल्वरला काय लिहाल? हे पण नंबर आहे, नंबरची बेरीज आहे. मग 8 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल 85 आहे. याचं उत्तर 85 आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊयात. तर एका सांकेतिक भाषेमध्ये तन्वी हा शब्द 69 असं लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये पत्री PATR हा शब्द कसा लिहाल? तर सेम तसंच तुम्हाला सिक्वेन्स वापरायचा आहे. मग त्याचं उत्तर
72 असं येऊ शकतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आणि 12 मध्ये बघा, पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे आणि दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या संख्या गटाशी जुळतो का तो बघायचा आहे आणि तो योग्य पर्याय निवडायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 10 मध्ये बघा 127, 181 आणि 113, 113. तर मग ह्याच्यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट उत्तर तुम्हाला या ठिकाणी 197 त्याचं असेल. ठीक आहे. 11 नंबरचा क्वेश्चन बघा, 12, 56 आणि 6 इथे सुद्धा लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे, त्यामुळं याचंही उत्तर या ठिकाणी 90, ऑप्शन नंबर 1 90 असं येणार आहे. त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन आहे 576, 258 आणि 810 म्हणजे 810. या ठिकाणी हे सुद्धा एक 7चा आपण त्याला क्यूब बोलू, प्लस परत 7चा क्यूब केल्यानंतर ते आन्सर येते. तर ते आन्सर आहे 392. हे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा अतिशय सोपा प्रश्न आपण क्लासमध्ये हा खूप वेळा करून घेतलेला आहे, ते 13 to 15 मध्ये बघा, वेन आकृती. हा वेन आकृतीचा प्रश्न डेफिनेटली तुमचा बरोबर असेलच असं मी गृहीत धरतो. सोपा प्रश्न आहे तो, फक्त तुम्हाला त्याची व्यवस्थितपणे सर्कल कोणत्या ठिकाणी आहे, हा जो सिलेंडर सर्कल आहे किंवा सिलेंडर सारखा आहे तो, त्याच्यानंतर हा प्लेन आहे आणि हे या ठिकाणी रेक्टँग्युलर शेप आहे. तर ह्या चौघांचे तुम्ही जे काही खेळणारे जे काही इव्हेंट आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते बघायचं आहे. तर मग प्रश्न क्रमांक 13 मध्ये त्याचं उत्तर असणार आहे 9 नंबरचं. त्यानंतर IPL स्पर्धेत एकूण सहभाग घेणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे. तर IPLचं जर बघितलं तर ह्या सगळ्यांचा हा जो ज्याला आपण मराठीमध्ये प्रतल म्हणतो, तर त्याच्या अंतर्गत असणारे सगळे खेळाडू त्याच्यामध्ये येतात. मग त्यांची संख्या येते ती म्हणजे 205. म्हणजे ऑप्शन नंबर 4 त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर 15 नंबरकडे येऊयात. 15 नंबरमध्ये बघा, कोणत्याही 2 स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे. आता 2 स्पर्धांमध्ये घेणाऱ्या त्यांची संख्या ही साधारणतः 127 म्हणजे ऑप्शन नंबर 2 कडे जायचं आहे. 16 आणि 17, 16 आणि 17 मध्ये बघा, हे तुमचं पूर्वेकडून म्हणजे थोडक्यात हा दिशेचा प्रश्न आहे, कोणत्या दिशेला वळाला, किती किलोमीटर वळाला अंतर कापलं आणि तो किती अंतर गेलेला आहे. तर त्यानुसार मग प्रश्न विचारला विजय मूळ ठिकाणावरून किती अंतरावरती, म्हणजे आता सध्या किती अंतरावरती, मग त्याचा आन्सर आहे 10. आणि त्यानंतर 17 नंबरचा ऑप्शन आहे विजयचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे, तर तो वायव्य दिशेला आहे. तर ह्या पद्धतीनं हे 17 प्रश्नांचं उत्तर आपण या ठिकाणी सांगू शकतो. प्रश्न थोडेसे ट्रिकी विचारलेले होते. अक्षरशः मुलांना खूप कमी वेळ मिळाला, अजून वेळ मिळाला असं तर डेफिनेटली सगळेच अटेम्प्ट झाले होते. काही मुलांचे क्वेश्चन पूर्ण अटेम्प्ट झाले नाहीत असंही मला समजलेलं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला 18 to 20 हा जो चौरसाचा आहे हे पण एकदम सिंपल होतं. बघा आता तुम्ही या ठिकाणी ते डायरेक्टली आपण उत्तराकडे गेलो तर 3 नंबरचं ऑप्शन त्याचं करेक्ट आहे. 19 नंबरच्या क्वेश्चनकडे येऊयात. इथे सुद्धा बघा, ही जी संख्या डायरेक्टली वाढत जाते याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी एकतर ते स्क्वेअर होऊ शकतं, क्यूब होऊ शकतो. तर डेफिनेटली क्यूबच 9चा क्यूब होत आहे, म्हणजेच या ठिकाणी संख्या ती वाढत आहे. त्याचा आन्सर येतोय तर 731. ठीक आहे. 20 नंबरचा क्वेश्चन बघा, या ठिकाणी इथे सुद्धा ह्या संख्यांमधला डिफरन्स काढलेला आहे. संख्यांमध्ये डिफरन्स कोणता आहे, किती आहे, तर तो काढलेला आहे आणि त्याचा आन्सर येतं 52. ऑप्शन नंबर 2 52. त्यानंतर 21 to 22 क्वेश्चन मध्ये बघा,
हा जी बैठणे अशी आपापसामध्ये जी जागा आहे बसण्याची, तर त्या जागेवरून हे दोन प्रश्न आहेत. तर ते वाचल्यानंतर लक्षात येईल की रेश्मा उजवीकडून कितवी होईल, म्हणजे जे विद्यार्थिनी रांगेत बसले, रांगेचा प्रश्न आपण खूप वेळा बघितलेला आहे. तर त्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो. तर मला वाटतं ते 14वी नंबर तिचा येतोय. 22 नंबर मध्ये बघा, नंदिनी व रेश्मा यांच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी मध्यभागी उभ्या आहेत, म्हणजे त्यांच्या दोघींमध्ये. तर त्या एकूण 7 आहेत. हे पण आपण बघितलेलं आहे. आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल. ठीक आहे. 23 आणि 24 मध्ये डायरेक्टली उत्तराकडे गेलो तर 23चा 4 नंबर येऊ शकतो आणि 24चा 2 हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. 25 मध्ये बघा, हे पण एक जे क्लॉकवाईज जे काटे आहेत घड्याळाचे, ते कोणत्या दिशा दर्शवतात. तर त्याचं पहिल्याचा 25चा ऑप्शन आहे फर्स्ट आणि 26चा ऑप्शन आहे सेकंड, दक्षिण दिशेला. तर 27वा क्वेश्चन असा आहे की विज्ञान दिन बुधवारी होता, 24चा विज्ञान दिन बुधवारी होता, तर 29चा कधी येईल. आता ह्याच्यामध्ये लीप वर्ष वगैरे जर असेल तर मग एक दिवसांनी 2 दिवसांनी पुढे जाईल. ह्याची गणित आपण पाहिलेली आहेत, कोणत्या दिवशी कोणता वार येईल. तर त्याचा वार येते मंगळवार. मी आता डायरेक्टली तुम्हाला उत्तर सांगतोय, कारण आपल्याला त्याचा सविस्तर व्हिडिओ बघायचा आहे. आता जस्ट फक्त तुम्हाला उत्तर चेक करण्यासाठी हे तुम्ही फक्त चेक करायचं आहे आपल्याला किती मार्क्स आपले बरोबर येऊ शकतात किंवा आपण किती योग्य पद्धतीने लिहिलेलं आहे. तर पुढे आहे बघा 28 नंबरचा क्वेश्चन. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाकृत्या विशिष्ट क्रमाने बदललेल्या आहे आणि त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागे दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती येईल हे ठरवायचंय. तर ह्या ठिकाणी जर पाहिलं तर याचा ऑप्शन नंबर 4 येणार आहे, ऑप्शन नंबर 4. आणि 29 मध्ये बघा, 29 मध्ये सुद्धा ऑप्शन नंबर 1 आहे. ही आकृती आहे ना, ही प्रश्न आकृती कशा पद्धतीने चेंज होते हे तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन बघा, मी थोडा फास्ट घेतोय कारण पुढची सॅटचे पेपर मला त्याची उत्तरं पाठवायची आहेत. तर फक्त आता तुम्ही उत्तरं चेक करा, नंतर आपण त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. प्रत्येक प्रश्नानुसार आपण डिस्कशन करणार आहोत. तर या ठिकाणी पहिला 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर 31चा जो क्वेश्चन आहे हा पण इझी क्वेश्चन होता. तर त्याचं ऑप्शन नंबर 3 आहे, 144 हे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर 32 कडे यायचं आहे. 32 मध्ये सुद्धा बघा, ह्या सगळ्यांची काय केली आहे, बेरीज केली आहे आणि मग त्या बेरजेचं काय ते परत स्क्वेअर केल्यानंतर त्याचं जे उत्तर आले ते आहे मल्टिप्लाय केलंय 81 असं उत्तर येणार आहे. त्यानंतर 33 कडे जाऊयात. 33 मध्ये इथे सुद्धा त्यांनी स्क्वेअर केलेलं आहे आणि ही संख्या, ह्याचा आन्सर येते 256. हे पण आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे. 34 to 37 यामध्ये बघा, हे ऑप्शन असे दिलेले आहेत त्यांनी. आणि क्वेश्चन नंबर 34, 35, 36 आणि 37 याच्यामध्ये बघा, ऑप्शन ह्याला कोणता जुळतो, ह्या चौघांमध्ये यापैकी, या 4 पैकी ह्या क्वेश्चन मध्ये कोणता ऑप्शन कोणाला जुळतोय. तर असा हा जरा थोडासा वेगळा विचारलेला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर सुद्धा सोपंच आहे. पहिल्या 34चा जो आहे त्याच्यासाठी ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. दोन्ही कंसातील संख्या अक्षरे बरोबर आहेत, म्हणजे हे आणि हे. त्यानंतर 35चा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन आहे दोन्ही कंसातील पदे जी आहेत ती चुकीची आहेत, म्हणजे 4th नंबरचा ऑप्शन ह्या 35 ला बसतोय. आणि जो पुढचा आहे तो 36 मध्ये, त्याचा जो ऑप्शन आहे तो 2 नंबरचा आहे, तो 2 नंबरचा ऑप्शन येतोय. आणि राहिलेला जो 37 ला आहे त्याला ऑप्शन नंबर 3 येईल. म्हणजे अशा पद्धतीने हे 1, 2, 3 1, 4, 2, 3 हे त्यात पुढच्या ते 34 to 37 या प्रश्नांची उत्तरं आहेत. आता हा 40 नंबरचा क्वेश्चन कडे आपण येऊयात. 40 नंबर मध्ये बघा, 40 नंबर मध्ये जे आहे ते त्याचा ऑप्शन नंबर 3 आहे. हा ऑप्शन त्याला मॅच
होतोय तर 38 झाला आपला. 38 आपला राहिलेला आहे. डायरेक्टली 40 कडे येऊया. नाही 38 कडे नाही, ह्याचा सॉरी, ह्याचा आन्सर 4 नंबर आहे, हा नाहीये. ठीक आहे, आता 41चा आन्सर बघूयात. 41 मध्ये बघा, एका सांकेतिक शब्दामध्ये, भाषेमध्ये टीचर या शब्दाला 4 वेगवेगळ्या प्रकारे तो लिहिला आहे. तर मग ती एक सांकेतिक, म्हणजे जे आपण सांकेतिक भाषा वापरलेली आहे त्याच्यानुसारच पुढे काही त्यांनी जे काही सांकेतिक कोडिंग लँग्वेज वापरले त्यानुसार त्याचा आन्सर काय येईल. म्हणजे हे जर असं असेल तर त्याला ह्यानुसार हे असं असेल, तर मग ह्या शब्दांना ह्याला कोणत्या पद्धतीनं, तर ह्या कोडनुसार जर हे शब्द असेल तर मग कोणाला कोणता मॅच होईल. तर मग इथे सुद्धा मगाशी सारखाच प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 3, हा 41 ला ऑप्शन नंबर 3 असेल आणि 42 ला 1 नंबर असेल, 43 चा ऑप्शन नंबर 4 असेल. तर या पद्धतीनं तुम्हाला हे 3 क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह आपले झालेले आहेत. तर 44 कडे येऊयात. 44 मध्ये सुद्धा कोणतं पद येईल, म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा वगैरे हे जे दिलेत ना, यानुसार ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता पुढे बघा, हे मुलांना सगळ्यात आवडीचा असणारा प्रश्न, तो म्हणजे लयबद्ध अक्षरांची लयबद्ध मालिका. जसं की आपण वर्गामध्ये सोडवलं होतं ABCD. ओके, सो याचं उत्तर असणार आहे 45चं 2 नंबरचं, CBA असं त्याचं एक लयबद्ध मालिका तयार होते, म्हणून ऑप्शन नंबर 2. 46चा जो क्वेश्चन आहे बघा, तो सुद्धा ह्याच पॅटर्न मध्ये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ABB असा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 त्याचं असणार आहे उत्तर. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण 47 कडे जाणार आहोत. 47चा जो क्वेश्चन आहे, त्रिकोणाची संख्या मोजायची आहे. आता या ठिकाणी साधारणतः 14 एकूण ट्रायंगल असणार आहे. 48 मध्ये बघा 11 स्क्वेअर असणार आहे, चौकोनांची संख्या 11 असणार आहे. आता पुन्हा आपण येणार आहोत 49 कडे येणार आहोत. तर 49 मध्ये बघा, ही जी संख्या आहे, हा क्वेश्चन आपण 2-3 वेळा सोडून घेतला, तर सेम क्वेश्चन आलाय परत. ह्या पद्धतीने असे आणि हे असे, म्हणजे इथे प्लस, इकडनं पाहिलं तर प्लस 2नी वाढतो, इकडनं प्लस 1नी, इथे प्लस 2 इथे प्लस, हा म्हणजे हीच संख्या चुकीची आहे. जर इथं पाहिलं तर 86, इथे काय पाहिजे होतं 87 असताना, तर बरोबर +2 किंवा आपण उलटा केलं तर -2 मग इकडची इथं प्लसनी वाढते, इथं मायनसनी कमी होते. डेफिनेटली ह्याचं उत्तर तुम्हाला 2. इथं सपोज प्लसनी वाढत असेल, म्हणजे हा जो फरक आहे ना, तो लक्षात आला पाहिजे. 86 ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 50 मध्ये बघा, सेम आहे, इथे स्क्वेअर आहे का क्यूब आहे. आता ही संख्या वाढत जाते, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जास्त वाढत नाहीये, म्हणजेच इथे 1चा घन किंवा या पद्धतीने तुम्हाला तो उत्तर काढता येऊ शकतं. 24 ऑप्शन नंबर 4 त्याचा आन्सर असणार आहे. 51 कडे येऊयात. 51 मध्ये ऑप्शन नंबर, हा मला थोडासा डाऊट वाटतोय, याला आपण परत सॉल्व्ह करूया. मी आता त्याचं 34 हे माझं उत्तर येत होतं, तरी सुद्धा आपण परत ते चेक करूयात. तर 52 टू 54 हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. हा आपण एकदम सोपा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध हा आपल्याला या मध्ये बघायचा आहे. तर इथे बघा, यामध्ये बघा 52 मध्ये ऑप्शन नंबर 2 W येतोय, आणि 53 मध्ये ऑप्शन नंबर 3 JRH, 54 मध्ये ऑप्शन नंबर 4 KH. तर हे त्याचे आन्सर असणार आहेत. 55 टू 57 मध्ये जाऊयात आता.
क्वेश्चन नंबर 57 नंबरचा क्वेश्चन आहे आणि तो सुद्धा या रूल नुसार सांगितलंय की कशा पद्धतीनं कोण शेवटचा काय असेल रूल, जे थोडक्यात तो त्याचा आन्सर थर्ड नंबरचा ऑप्शन असू शकतं. आणि 56 बघा, 56चा ऑप्शन आहे 2 नंबरचा. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्याशिवाय जे बुद्धिमत्ता पेपर आहे तो सहजासहजी सुटू शकत नाही. याला प्रॅक्टिस लागते, खूप वेळ खाऊ प्रश्न असतात आणि त्याच्यामुळे मुलांना मग 90 मिनिटामध्ये हा पेपर कव्हर होत नाही. 90च मिनिटं असतात आणि 90 क्वेश्चन असतात, त्यामुळं कमी वेळामध्ये तुम्हाला ते सोडणं आवश्यक आहे. आता 57चा क्वेश्चन जर बघितला तर त्याचा ऑप्शन नंबर 4 आहे. आणि पुढे बघा 58 to 60 मध्ये हे आपण सगळे क्वेश्चन बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत क्लासमध्ये, त्यामुळं हे इझी आहे, हे पण इझी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 59चा ऑप्शन नंबर 2 उत्तर नंबर 2 आहे त्याचं. 60 कडे येऊयात. 60 मध्ये बघा ऑप्शन नंबर 2, याचाही ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे तो 61 वाला. तर हे इंग्लिशचे जे आपण लेटर्सचे जे त्यांचे काही जे स्थान आहे त्यानुसार जर विचार केला तर सहसंबंध काय बसतोय, तर तो या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन आहे. 62चा सहसंबंध बसतोय तो म्हणजे 2 नंबरचा आहे आणि 63चा 4 नंबरचा आहे. तर या पद्धतीनं आता इथे 64 मध्ये ही कागदाची घडी, हे पण इझी आहे. त्याचं आन्सर मला वाटतं थोडस 3 नंबरचं असावं असं मला वाटतंय. ठोकळ्याचं गणित एक आहे पुढचं, हे बघा ठोकळ्याचं गणित. मग ते त्याचं उत्तर या ठिकाणी बघा 66 ला आपण 24 हे उत्तर, किती रंग लावलेला भाग आहे तर तो 24 ऑप्शन नंबर 4 येईल आणि 67चा ऑप्शन नंबर 2 येईल, सॉरी 1 येईल. तर या पद्धतीनं तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर 68 to 670 म्हणजे हे 3 प्रश्नामध्ये बघा विसंगत काय दिसते, तर इथे सुद्धा तुम्हाला हे संख्या विसंगत असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 69 चा जो ऑप्शन आहे तो म्हणजे 4 नंबरचा आणि 70 नंबरचा जो आहे तो 4 नंबरचा. ह्याचे डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये बघूयात की कशा पद्धतीने ही संख्या कशा पद्धतीने आली किंवा हे बाकीचे ऑप्शन हे का आले, तर त्याचं डिटेल व्हिडिओ बघणार आहोत. तेवढा आपल्याला वेळ काढूनच ते आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये ते सर्व एक एक प्रश्न वाईज आपण ते डिटेल्स बघणार आहोत. तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात 71 नंबरचा. तर त्या 71 नंबरमध्ये ऑप्शन नंबर 4 हे त्याचं प्रश्नाकृती आणि त्याची उत्तराकृती ही असणार आहे. त्यानंतर 72च्या क्वेश्चनकडे येऊयात. 72 मध्ये सुद्धा ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असेल आणि 73 to 75 यामध्ये तुमचे ऑप्शन बघा. 73चे जे ऑप्शन आहे हे या ठिकाणी सुद्धा बघा डायरेक्टली काहीतरी लिंक लागते, 1 वाढते कमी होतोय, तर याचा आन्सर आहे 53. हे तुम्हाला मी डिटेल्स स्कूलमध्ये सांगेल. त्यानंतर 74 मध्ये बघा याचा आन्सर आहे 126 ऑप्शन नंबर 3 आणि 75चा ऑप्शन नंबर 1 आहे. ठीक आहे, तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता आपण. 76चा क्वेश्चन या ठिकाणी इथे बघा, इथे थोडस त्यांनी हे दाखवलंय, म्हणजेच या ठिकाणी हा थोडासा 3 नंबरचा मला वाटतंय. बघूयात आपण त्याच्यावरती डिटेल्स नंतर बघू शकतो. 77 मध्ये हा बघा कसा चेंजेस होतोय का, तर तो थोडासा आपण नंतर बघूयात. 78 कडे येऊयात डायरेक्टली. 78चा ऑप्शन नंबर 1 आहे आणि 72चा
ऑप्शन नंबर 79चा ऑप्शन नंबर डी असणार आहे. 80 नंबरचा क्वेश्चन आहे तो, त्यामध्ये ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. आणि 81 मध्ये बघूयात. 81 मध्ये ऑप्शन नंबर 1 इथे सुद्धा 1चा क्यूब केलाय. त्याच्यानंतर मग ते कसं आलं ते बघूयात. त्यानंतर 82 मध्ये बघा, ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर असेल. 83 कडे येऊयात. आता 83 मध्ये बघा, 814 ऑप्शन नंबर 4 हे असणार आहे त्याचं उत्तर. आणि 84 कडे बघूयात. 84चा आन्सर असणार आहे 1 नंबर ऑप्शन, आणि 84चा ऑप्शन नंबर 4 आहे. आणि 85चा ऑप्शन नंबर 1 आहे. क्वेश्चन व्यवस्थित बघायचे आहेत. आणि 86चं राहिले तर 86चा ऑप्शन नंबर 2 असणार आहे, 2 नंबर. 87चं बघितलं तर 87चा आन्सर असणार आहे 1 नंबरचं. प्रश्नाकृती आणि उत्तराकृती. आता शेवटचे मला वाटतं काही प्रश्न राहिलेत. त्यामध्ये 88चा इथे लिहिलं नाहीये, म्हणजे पेज नाही आहे ते. 88चा 4 नंबर असेल. आणि 89चं 1 नंबरचा ऑप्शन आहे. 89 1. आणि शेवटचा 90वा जो क्वेश्चन आहे, शेवटचा 90वा प्रश्न, त्याचा ऑप्शन नंबर 4 असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही क्वेश्चन पेपर संभावित उत्तर काय असतील हे बघितलेलं आहे. तुम्ही चेक करायचं आहे तुम्हाला किती उत्तर आलेले आहेत, आणि त्यानुसार तुमचा आजचा पेपर हा तुम्हाला कसा गेला हे मला कमेंट्समध्ये कळवा. आपण डेफिनेटली त्याच्यावरती एक नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.